मायक्रोसॉफ्ट वर्ड कंप्लीट कोर्स MS वर्डचा परिचय MS वर्ड सुरू करणे क्विक ॲक्सेस टूलबार रिबन इत्यादींचा परिचय MS वर्ड मायक्रोसॉफ्टमधील सर्वात जास्त उपयोगात येणारा टूल आहे. एका शाळेच्या विद्यार्थ्याला टायपिंग शिकायचे, ऑफिसमधील कर्मचाऱ्याला कॉन्टॅक्ट लिहिणे शिकायचे किंवा एका वृद्ध व्यक्तीला पुस्तक लिहायला किंवा आपल्या मुलाला लेटर लिहायचे, या सर्वांसाठी MS वर्डचा उपयोग केला जातो. MS वर्डचे अनेक व्हर्जन्स आहेत. प्रत्येक नवीन व्हर्जनमध्ये मायक्रोसॉफ्टने नवीन सुविधा जोडलेल्या आहेत. सोबत त्यामध्ये काम करणे सोपे बनवले आहे आणि प्रत्येक वेळी अधिक आकर्षक रूप निर्माण केले आहे. वर्डचा सर्वात प्राथमिक उपयोग कोणतेही टेक्स्ट मटेरियल टाईप करणे आणि पुढे पाठविणे असा आहे. जसजसे आपण याचे ॲडव्हान्स फीचर्स शिकाल तसतसे नवनवीन गोष्टी करू शकाल. MS वर्ड 2021 याच्या मागील सर्व आवृत्त्यांपेक्षा अधिक आकर्षक आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्स दिलेले आहेत. याचा उपयोग करून आपण अगदी सोप्या पद्धतीने अधिक आकर्षक बनवू शकता. जसे ऑनलाईन फोटो ॲड करणे, पिक्चर्स ॲड करणे, वन ड्राईव्हच्या सहाय्याने डॉक्युमेंट ऑनलाईन सेव्ह करणे आणि शेअर करणे इत्यादी. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आतापर्यंत आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलची माहिती व्हिडिओद्वारे पाहिली आहे. एक्सेलची माहिती न संपणारी आहे. त्यामध्ये आता ॲडव्हान्स लेवल म्हणजेच प्रगत पातळीपर्यंत माहिती देणे चालूच राहणार आहे. विशेषतः विविध प्रकारचे फॉर्म्युलाज, पिव्हट टेबल, VLOOKUP, XLOOKUP यावर पुढील माहिती देणारे व्हिडिओ येतच राहणार आहेत. आजपासून मायक्रोसॉफ्ट वर्डची सुरुवातीपासून ते प्रगती पातळीपर्यंतची संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने देण्यास सुरुवात करत आहोत. एक्सेलसाठी जसा चांगला प्रतिसाद दिला तसाच इथेही द्याल याची मला खात्री आहे. पण वर्ड फाईल ओपन करणे पाहूया. वर्ड फाईल किंवा वर्ड डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी आपल्याला स्टार्ट मेनू किंवा विंडो बटन जे आहे त्याच्यावर क्लिक करावी लागेल आणि इथे ऑल प्रोग्राममध्ये जाऊन वर्ड असं शोधावं लागेल. इथे वर्ड दिसते, त्याचा आयकॉन दिसते आणि त्याच्यावर क्लिक केलं वर्ड डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे. इथे पहिली जी लाईन दिसते त्याला टायटल बार असं म्हटलं जातं. हा टायटल बार आहे. याच्या डाव्या कोपऱ्यात पहा, डाव्या कोपऱ्यात इथे क्विक टूल बार आहे आणि त्यामध्ये असलेले टूल आहेत सेव्ह, अंडू, रीडू. वर आपल्याला डॉक्युमेंट 1 वर्ड असं दिसते. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कुठलंही नवीन डॉक्युमेंट ओपन करत असताना मायक्रोसॉफ्ट बाय डिफॉल्ट डॉक्युमेंट 1, डॉक्युमेंट 2, डॉक्युमेंट 3 इत्यादी नाव देत असतं. पुढे सर्च हा बॉक्स दिसत आहे.
यामध्ये एखादा शब्द किंवा एखादं वाक्य टाईप करून आपण आपल्याला हवा तो सर्च करू शकतो. पुढे इथे शेवटी 3 बटणं आहेत पहा. मिनिमाइज, रिस्टोअर आणि क्लोज. ही बटणं आपल्या खरं तर परिचयाची आहेत. इथे मात्र एक बटन आहे रिबन डिस्प्ले ऑप्शन आणि याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. परंतु सध्या आपण इकडे वळूया. ही जी लाईन आहे याला मेनू बार असं म्हटलं जातं. हा मेनू बार आहे आणि यामध्ये असलेले मेनू फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, लेआउट, रेफरन्सेस, मेलिंग, रिव्ह्यू, व्ह्यू आणि हेल्प असे मेनू आहेत. यामध्ये पहा इथे होम मेनू खाली अंडरलाईन दिसते. तर मायक्रोसॉफ्टचं कुठलंही डॉक्युमेंट ओपन होत असताना, मायक्रोसॉफ्ट वर्डचं कुठलंही डॉक्युमेंट ओपन होत असताना, मग ते नवीन असो किंवा पूर्वी तयार केलेलं असो, ते ओपन होत असताना होम हे बाय डिफॉल्ट सिलेक्टेड असतं आणि ते सिलेक्टेड आहे, त्याच्या खाली अंडरलाईन आहे, म्हणूनच त्याच्या अंतर्गत असलेले टूल्स आपल्याला इथे दिसत आहेत. पहा, हे टूल्स दिसत आहे, त्याला रिबन पण असं पण म्हटलं जातं आणि हे जे मेनू आहेत याला टॅब असं पण म्हटलं जातं. तर हे जे टूल्स आहेत हे विशिष्ट प्रकारे अरेंज केलेले आहेत आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलेले आहेत. इथे पहा, क्लिपबोर्ड हा ग्रुप आहे, त्यात हे टूल्स आहेत. फॉन्टमध्ये एवढे सारे टूल्स आहेत. पॅरेग्राफ, स्टाईल आणि एडिटिंग असे ग्रुप जे आहेत ते होम मेनूमध्ये आहेत. तसेच इन्सर्ट मेनूमध्ये पण अशाच प्रकारे ग्रुप आहेत. इन्सर्टला गेलो तर आपल्याला पहा हे ग्रुप दिसतील. पेजेस, टेबल्स, इलिस्ट्रेशन्स, ॲडिन्स, मीडिया, लिंक, कॉमेंट्स, हेडर, फुटर, टेक्स्ट आणि सिम्बॉल असे इन्सर्टमध्ये टूल्सचे ग्रुप दिसत आहेत. तसेच इतर सर्व मेनूमध्ये आपल्याला असे ग्रुप पाहायला मिळतील. आता आपण पुढे जाऊया जरा. इथे रिबन डिस्प्ले हे ऑप्शन जे आहे त्याच्यावर क्लिक केल्यास आपल्याला 3 ऑप्शन मिळतात. ॲटो हाईड रिबन, शो टॅब्स अँड कमांड्स. आता आपण ह्या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इकडे ह्या वर्कशीटमध्ये किंवा वर्क डॉक्युमेंटमध्ये इथे काय काय बदल होतात ते आपण पाहणार आहोत. तर पहिल्या बटनावर क्लिक केलं, इथे डॉक्युमेंटमध्ये पहा बदल काय झाले. इथला टायटल बार गेला, मेनू बार गेला, रिबन्स गेल्यास काहीच दिसत नाही आहे. पहा, आता आपण इथं जर क्लिक केलं, हे दिसते आता ही असं फक्त याच्यावर क्लिक केलं तर हे सगळं दिसणार आहे. परंतु यात अडचण अशी आहे की ह्या वर्कबुकवर काम करण्यासाठी आपण क्लिक केलं तर हे गायब होणार आहे, आपल्याला दिसणारच नाही. म्हणून आपण परत इथे जाणार आहोत रिबन डिस्प्ले ऑप्शनवर. आता दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला हे सरळ टायटल बार दिसायला लागला आणि मेनू बार दिसायला लागले, पण अजूनही आपल्याला रिबन्स दिसत नाही. समजा आपण इथे होमवर क्लिक केलं तर आपल्याला होम अंतर्गत असलेले टूल्स किंवा रिबन्स आपल्याला दिसत आहेत. परंतु पुन्हा इकडे वर्क ह्या डॉक्युमेंटवर आपण क्लिक केलं तर ते गायब होणार आहे. म्हणून परत एकदा आपण इथे ह्या रिबन डिस्प्ले ऑप्शनवर जाऊया आणि याच्यावर क्लिक करूया. तिसरा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर हे सर्व दिसायला लागलेलं आहे. रिबन्स पण दिसत आहेत आणि हा टायटल बार पण दिसतोय, मेनू बार पण दिसत आहेत. आणि आता इथे क्लिक केल्यानंतर ते गायब पण होत नाहीत. तर आपल्याला हवा असलेला ऑप्शन आता मिळालेला आहे. पुढे जाऊया जरा. इथे पहा हॉरिझॉन्टल रूलर आहे. हॉरिझॉन्टल
रुलर आहे आणि इथं व्हर्टिकल रुलर आहे. तर ह्या दोन्हींचा उपयोग कशासाठी होतो, तर याच्यात पॅराग्राफ सेटिंग आणि पेज सेटिंगसाठी ह्या रुलरचा उपयोग केला जातो. इकडे पहा उजव्या कोपऱ्यात एक बार आहे जो आपल्याला डॉक्युमेंट खाली किंवा वर नेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर इकडे खाली आल्यानंतर उजव्या कोपऱ्यात झूम असा टूलबार दिसतोय आणि ह्या टूलबारचा उपयोग आपल्याला डॉक्युमेंट साईज मोठी करण्यासाठी किंवा छोटी करण्यासाठी होतो. म्हणजे झूम आउट हे झूम आउट झालं पहा, मोठं झालं डॉक्युमेंट, आणि झूम इन म्हणजे हे छोटं झालं पहा, किती छोटं झालं. तर असं झूम आउट किंवा झूम इन करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. इथे खाली हा जो टास्क बार आहे, ह्या टास्क बारमध्ये हे जे डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे त्याच्यात किती पेजेस आहेत हे दाखवतं इथे. आणि त्याशिवाय ह्या डॉक्युमेंटमध्ये आपण जर काही टेक्स्ट टाईप केलेलं असेल तर त्या टेक्स्टमध्ये किती शब्द आहेत, किती वर्ड्स आहेत ते पण दाखवतं. आणि इकडे काही लेआउट्स आहेत, डॉक्युमेंटचे लेआउट आपल्याला पाहता येतात, परंतु याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. तर आज आपण आपल्या ह्या वर्ड डॉक्युमेंटची माहिती घेतलेली आहे. त्याबरोबरच आपण इथे क्विक टूलबार आहे त्याची पण माहिती घेणार आहे. तर हे इथे क्विक टूलबार मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे सेव्ह, अंडू, रिडू असे टूल्स आहेत आणि इथं आपल्याला टूल्स ॲड करता येऊ शकतात. जसं न्यू ॲड केलं पहा, ओपन पण ॲड केलं मी, तर अशा ॲड करता येतात. आणि जसे टूल ॲड करता येतात तसंच आपल्याला नको असलेले टूल्स परत काढून पण टाकता येतात. जसं आता मी न्यूवर क्लिक केलं, न्यू गायब झालं, ओपनवर क्लिक केलं, ओपन पण गायब झालं. तर अशा प्रकारे हे गायब होतात. आणि इथे ह्या क्विक टूलबारचा अधिक माहिती घ्यायची म्हटलं तर आपण परत इथे क्लिक करूया. हे सेव्ह याच्यातून काढून टाकूया, पुन्हा अंडू काढून टाकूया आणि रिडू पण काढून टाकूया. आता आपल्याला जर हे टूल ॲड करायचे असतील, म्हणजे मला तुम्हाला सुरुवातीपासून हेच सांगायचं आहे की टूल ॲड कसे करता येतात त्याच्यात क्विक टूलबारमध्ये, किंवा काढून कसे टाकता येतात. तर काढून कसे टाकता येतात हे पाहिले आपण, पण ॲड करायचं आता आपण पाहणार आहोत. तर इथे आता क्लिक केलं तर पहा इथे मोर कमांड्स असं दिसते. याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला ते ऑप्शन ओपन होतं. पण आपण आता इथे फाईल मेनूवर क्लिक करूया आणि ह्या फाईल मेनूवर शेवटी जो ऑप्शन दिसते ऑप्शन्स नावाचं, त्याच्यावर आपण क्लिक करूया. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा जो डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे, यामध्ये पहा इथे डाव्या कोपऱ्यात जे अनेक ऑप्शन्स आहेत, अनेक टूल्स आहेत, त्यामध्ये क्विक टूलबार असं दिसते आपल्याला. त्यावर आपण आता क्लिक करूया. त्यावर क्लिक केल्यानंतर दोन डायलॉग बॉक्स निर्माण झाले आहेत, दोन टेबल दिसत आहेत आपल्याला. इथे ह्या डावीकडच्या टेबलमध्ये पहा चूज कमांड्स फ्रॉम पॉप्युलर कमांड्स आणि इकडे कस्टमाइज क्विक ॲक्सेस टूलबार फॉर ऑल डॉक्युमेंट्स असे दोन हे टेबल दिसतात. तर ह्या टेबलमध्ये अनेक टूल्स आहेत. तर याच्यातले आपल्याला जे ॲड करायचे ते आपण ॲड करू शकतो. ते कसे हे आता पाहणार आहोत. सेव्हवर क्लिक केलं आणि इथे ॲड बटनावर क्लिक केलं, इथे पहा ॲड झाला. तसंच आपण अंडूवर क्लिक केलं आणि ॲड बटन दाबलं तर इथे ॲड झाला. रिडू इथे आहे, याच्यावर क्लिक केले, हे सिलेक्ट केला म्हणजे, आणि ॲड बटन दाबलं, हे तिन्ही टूल आपले ॲड झालेत. आणि आता आपण
ओकेवर क्लिक केलं. ओकेवर क्लिक केल्याबरोबर इथे ते टूल आलेले आहेत. तर ह्या क्विक टूल बारमध्ये ठेवलेल्या टूलचा आपल्याला तातडीने उपयोग करता येतो. म्हणजे आपण कुठल्याही याच्यातल्या मेनूमध्ये असू, समजा इथे असलो तरीही ह्या टूल बारचा आपल्याला उपयोग करता येतो. जर सेव्ह करायची गरज पडली, रिडू अनडूची गरज पडली तर आपण ते करू शकतो. तर आता हे रिडू अनडू टूल्स जे वापरायचेत, तर ते कसे वापरायचे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक डॉक्युमेंट घेणार आहोत. हे रिडू अनडू जर पाहायचं असेल तर आता माझ्याकडे इथे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यावर मी काही फॉर्मॅटिंग करणार आहे. तर ते असं, ह्या 2 ओळी, ह्या पॅरेग्राफमधल्या 2 ओळी मी बोल्ड केल्या आणि ही एक ओळ मी मोठी केली आणि त्याला कलर दिला. म्हणजे इथं 2 ॲक्शन झाल्यात ह्या ओळीवर. आता पुढचा हा पॅरेग्राफ मी इटॅलिक केला आणि हा शेवटचा डिलीट केला पहा. आता मला हे सगळं जे काय केलेले हे नकोय. माझं पूर्वी जसं डॉक्युमेंट होतं तसंच मला पाहिजे. तर मी अंडूवर क्लिक करणार. अंडूवर क्लिक केली, डिलीट केलेलं माझा पॅरेग्राफ पूर्ण इथे आलेला आहे. आता इथे काय केलं की सर्वात शेवटी जी ॲक्शन झाली होती ती आता इथे पहिल्यांदा झाली अंडू करताना. आता पहा, याच्यावर परत क्लिक केलं, हे जे इटॅलिक केलं होतं ते परत पूर्ववत आलेलं आहे. आता पुढची ॲक्शन पहा. याला कलर केलं होतं, तो कलर गेला. पुढची ॲक्शन, हे लहान झालं जरा. आपण इथे 2-3 वेळा क्लिक केलं होतं. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आता परत आलेलं आहे. अजून एक ॲक्शन राहिली, ती बोल्ड केलेले आपण ते. तर हे बोल्ड हे गेलं आता. तर अशा प्रकारे हे अंडू होत गेलं आणि माझं पहिलं होतं तसं डॉक्युमेंट राहिलं. आता अंडू ॲक्शन पाहिली आपण. पण रिडूचं मग काय काम आहे? तर ह्या रिडूचं पण काम पाहणार आहोत. आता अंडू जी ॲक्शन आपण करायला सुरुवात केली तर तेव्हा शेवटी जी ॲक्शन झाली होती ती आपण पहिल्यांदा पाहिली गेली आपल्याला. आता ह्या रिडूमध्ये पण शेवटची ॲक्शन आपल्याला दिसणार आहे. पण इथं डॉक्युमेंट पाहताना आपल्याला पहिली दिसेल ती. तर आता रिडू करणार आहोत आपण. आपल्याला अंडू करण्यापूर्वी जसं डॉक्युमेंट होतं तसं डॉक्युमेंट पाहिजे. इथं क्लिक केलं, हे बोल्ड झालं पहा. इथे क्लिक केलं, हे थोडं मोठं झालेलं आहे. दुसरी क्लिक केली, अजून मोठं आहे. तिसरी क्लिक केलं, अजून मोठं आहे. चौथी क्लिक केली, अजून मोठं झालं. आणि आता हे कलर झालं. आता पुढच्या ॲक्शनला वळतो. इथे हे इटॅलिक झालं आणि अजून एक ॲक्शन राहिली, हे डिलीट झालं. तर अशा प्रकारे हा रिडू अनडूचा उपयोग होतो आपल्याला. आपल्या समजा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये आता जसा माझा एक पॅरेग्राफ डिलीट झाला आहे, हा चुकीनं जर डिलीट झाला असेल तर तो परत मला टाईप करावा लागेल वगैरे वगैरे. पण तसं न करता आपल्याला हे अंडू बटन दाबलं की तो पॅरेग्राफ इथे आपल्याला येऊ शकतो किंवा ते डॉक्युमेंट येऊ शकतो. एखादं पूर्ण डॉक्युमेंट चुकीने डिलीट केलं असेल, आपण असं क्लोज करून डिलीट केलं, तर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला ह्या अंडूचा उपयोग होऊ शकतो. तर असे हे रिडू अंडू आहे. आणि आजचा हा आपला पहिला अध्याय इथेच संपलेला आहे. धन्यवाद.